श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आज शनिवार आपल्याला काय करायचं आहे सांगण्यासाठी आली आहे. आज आहे शनिवार आणि आजच्या दिवशी आज विशेष असा आहे अनंत चतुर्थीचा. आज अनंत चतुर्थी आहे. 11 दिवस आपण बाप्पाला आपल्या बरोबर ठेवलं, त्यांची सेवा केली, त्यांची आरती भक्ती केली आणि घरातले चौकातले सार्वजनिक सगळ्या गणेशांना आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब सगळ्या भाविकाकडून खूप शत प्रणाम की आपला बाप्पा आज जाणार आणि जाताना आपल्याला खूप काही देऊन जाईल. खूप चांगले आशीर्वाद, मुलांना आरोग्य, चांगलं शिक्षण, बुद्धी, देशासाठी असलेल्या ज्या पण संकट आहे ते दूर करण्याची आणि आपल्याला ते सहन करण्याची शक्ती देऊ. तर अशा ह्या भावेने आपण आज गणेशजींना विसर्जन करणार आहोत आणि काही मंडळाचे गणपती तर बाहेर सुद्धा पडले मिरवणुकीसाठी. तर आजच्या विशेष दिवशी आज शनिवार आहे. गणपती बाप्पाला दुर्वा फूल, मोदक, गोडधोड आणि त्यांची शिदोरी बांधून आज बाप्पाला विसर्जन आणि निरोप द्यायचा आहे. त्याचप्रमाणे शंकराच्या पिंडीवर आज जल द्यायचं आहे. जलामध्ये आपल्याला थोडे काळे तीळ अर्पण करायचे आहे आणि बेलफूल वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे. आपल्या देवींना फूल आणि हळद कुंकू लावून त्यांचा आशीर्वाद घ्यायचे आहेत. हा शनिवार असल्यामुळे हनुमंताच्या देवळामध्ये आपल्याला जाऊन रुईच्या पानाचा हार अर्पण करायचा आहे. शनिदेवाला काळे तीळ आणि फूल अर्पण करायचं आहे. आज निळ्या रंगाची फुलं जर तुम्हाला मिळाली तर खूप उत्तम. आज निळ्या रंगाची फुलं गणपती बाप्पा, शंकर देव, महालक्ष्मी आणि शनिदेवांना तुम्ही अर्पण करा. आजचा दिवस इतक्या विशेष अशा याच्यात आहे की उद्या आपल्याला चंद्रग्रहणाच्या सामोरे जायचं आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस पूर्णपणे आपण गणपती बाप्पाच्या सेवेत आणि त्यांच्या आशीर्वाद घेण्याच्या याच्यात आपण घालवायचा आहे. आज आपण संध्याकाळी आपल्या घरामधले मीठ बदला. त्याचप्रमाणे घरामध्ये मीठ घालून आज किंवा गोमूत्र घालून लादी पुसा. घरामध्ये धूपबत्ती करा. घराच्या बाहेर दक्षिणेला संध्याकाळी दिवा लावा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, ज्याच्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपली अडलेली संकटे दूर करण्यामध्ये आपल्याला ह्या देवांचा सहयोग मिळतो. संध्याकाळी वेळ मिळाला तर लक्ष्मी अष्टक वाचा किंवा विष्णू सहस्त्रनाम ऐका, वाचता आलं तर वाचा किंवा ऐका. अशा प्रकारे तुम्ही शनी नमोचा जप करा. 11 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, जसं तुम्हाला जमेल तसं. आणि गणपती बाप्पाला निरोप देताना सुख करता दुःख हरता, सगळ्यांचे दुःख तू हरून जा आणि सगळ्यांना सुख दे, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.